को पावर्ड बाय टेक्नो। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटेल आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नानाभाऊ, ज्या पद्धतीने आमदार आणि खासदारांनी भाजपच्या आणि शिंदे गटाच्या वक्तव्य केलं होतं, आज संपूर्ण राज्यामध्ये जे आहे ते निदर्शनं केली जात आहेत. कशी असेल निदर्शनाची पार्श्वभूमी? मी स्वतः आणि आमचे प्रभारी रमेश चन्नीथलाजी मेरा भाईंदरमध्ये आत्ता थोड्या वेळातच आंदोलनाची सुरुवात करतो आहे. राज्यामध्ये सगळीकडे हे आंदोलन होणार. गांधी परिवाराचं खऱ्या अर्थानं एक परोपकारी आणि निस्वार्थपणानं या देशासाठी त्या परिवाराने काम केलेलं आहे आणि हे देशातला प्रत्येक व्यक्ती या गोष्टीला मान्य करतो. पण भाजपसारख्या विचारधारेने ज्या पद्धतीनं राजीव गांधीला आम्ही मारलं, इंदिराजींना आम्ही मारलं आणि आता राहुल गांधीला आम्ही मारू, अशा पद्धतीची भूमिका भाजप त्यांचे आमदार व्यक्त करत असतील, तर ही खऱ्या अर्थानं या भाजपलाच देशातली लोकशाही मान्य नाही, संविधानही मान्य नाही. आज देशाचे विरोधी पक्ष नेते ते आहेत. प्रधानमंत्री आणि विरोधी पक्ष नेता हे इक्विव्हलंट असतं आणि हे सगळं असतं. आणि नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा काय शांत बसलेले आहेत? काय त्यांना लोकशाहीवर विश्वास नाही? त्यांच्या या वाचाळवीरांना कारवाई करण्याचे अधिकार त्यांच्याजवळ नाही? राहुल गांधीला आतंकवादी म्हणाले. अहो, नरेंद्र मोदी तर या देशाच्या अन्नदात्याला खालिस्तानी आतंकवादी म्हणतात आहे. राहुल गांधी हे कुठं आतंकवादी आहे त्याचंही विश्लेषण भाजपने मांडावं. तुम्ही शेतकऱ्यांना म्हणू शकता, सगळ्यांनाच म्हणू शकता, म्हणजे तुम्हीच फक्त या देशाचेच सर्वेसर्वा आहात आणि या देशातले शेतकरी अन्नदाताही हा देशातला त्याचा काहीच संबंध नाही. अशा पद्धतीनं भाजप एवढी सत्तेची माच हे भारतातले लोक आता सहन करणार नाही. महाराष्ट्रात संपूर्ण देशामध्ये या आंदोलनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि यांनी आता तोंड सांभाळून बोललं पाहिजे, नाही तर जनताच यांना आता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. ही परिस्थिती आज आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आज आम्ही हे आंदोलन करतो आहे. वेळाला तर सरकारने भूमिका घेतली नाही, या वाचाळवीरांना लगाम लावलं नाही, तर काँग्रेस पूर्ण राज्यामध्ये जेलभरो आंदोलन करेल. संजय गायकवाड म्हणतात की राहुल गांधी यांनी जे अमेरिकेमध्ये वक्तव्य केलं होतं ते मागे घ्यावं की आणि त्यांनी चैत्यभूमीवरून येऊन माफी मागावी. मी माझं वक्तव्य घ्यायला मागे घ्यायला तयार आहे. त्याला इंग्रजी कळत नसेल त्या संजय गायकवाडला, तर त्याला आमचा दोष आहे. राहुल गांधी काय बोलले त्याला समजलं. भाजप एखादं एक विषयाला डायव्हर्ट करण्यासाठी ज्या पद्धतीनं खोट्या गोष्टी फेक नॅरेटिव्ह जेव्हा हे आणतं त्या याच्यामध्ये तो संजय गायकवाड अडकला. आणि या संजय गायकवाडला समजा इंग्रजी येत नसेल तर त्यांनी ते स्टेटमेंट पुन्हा ऐकावं राहुल गांधींचं. राहुल गांधी हे आरक्षणाच्या बाजून आहेत, संविधानाच्या बाजून आहेत. कन्याकुमारी ते काश्मीर त्यांनी जी पदयात्रा केली त्याच्यातून त्यांनी या देशाच्या एकात्मतेसाठी, देशाच्या संविधानासाठी लढाई उभी केलेली आहे. या युगामध्ये असा एक माणूस दाखवा की तो 4,500 किलोमीटर देशाच्या एकात्मतेसाठी आणि संविधानासाठी लढू शकतो आहे. पण त्या राहुल गांधीवर, त्या निस्वार्थ व्यक्तीवर ज्या पद्धतीनं खोटे आरोप लावून भाजप जनतेचे प्रश्न डायव्हर्ट करण्याचा जो प्रयत्न करते आहे. जनतेचे प्रश्न आज शेतकरी आत्महत्या करतात आहेत, तरुण आत्महत्या करतात आहेत, महागाई आभाळाला टेकली. सणासुदीच्या काळात सगळ्या गोष्टी महाग या लोकांनी केल्या. त्या गरिबाच्या लोकांनी सणासुदीला जाऊ नये, पुढं त्यांच्या पोरांनी गोडधोड खाऊ नये. ह्या सगळे प्रकरण या देशात आहेत. या विषयाला डायव्हर्ट करण्यासाठी ही लोक या पद्धतीचं फेक नॅरेटिव्ह टाकतात आणि त्याच्या आधारावर काही लोकांना जे इंग्रजी समजत नसेल असे लोक त्याच्यामध्ये जाळ्यात फसत असतील तर तो त्यांचा दोष आहे. त्यामुळे कुठल्या कारणासाठी राहुल गांधींनी माफी मागावी याचं तर उत्तर त्यांनी द्यावं. नाहीतर मग त्यांनी मोहन भागवतांचे स्टेटमेंट वाचावेत, जे भाजपचा मूळ आहे संघ, तो वाचावा त्यांनी. ते काय बोलले होते मोहन भागवतचे नसतील तर त्यांच्याकडे आम्ही पाठवतो. आणि भाजप सत्तेमध्ये बसून आज लोकशाहीतल्या सगळ्या व्यवस्थांनी आरक्षण संपवत आहे. शिक्षणामध्ये संपवलं,
सगळं खाजगीकरण करून नोकऱ्यातलं आरक्षण संपवलं आणि हे सगळं संपवत असताना कृतीमध्ये ते करत असताना त्यांच्याबद्दल बोलायचं नाही. फक्त खुर्चीच्या लालचीसाठी एखादा कोणी बोलत असेल तर त्यांनी थोडंसं सगळ्या गोष्टी समजून बोलाव्यात, एवढीच आमचं त्यांना सल्ला आहे. महाविकास आघाडीची काल बैठक पार पडली, त्यानंतर आज प्रभारी महाराष्ट्रामध्ये आहेत, प्रभारींसोबत देखील आज बैठक आहे. कुठपर्यंत आले जागा वाटपाचा फॉर्म्युला? अजून त्याला वेळ आहे. आता पहिले देश आणि देशाचं संविधान वाचवणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे आणि लढाई काँग्रेस ती लढे. जागा वाटप वगैरे जेव्हा निवडणुका जाहीर होतील त्यावेळेस पाहू आम्ही, पण त्याच्यावर आज आम्ही कुठली चर्चा करणार. एकच इश्यू आहे की नरेंद्र मोदींनी याच्यावरचं प्रतिक्रिया द्यावी आणि या वाचाळवीरांवर कारवाई करावी, ही आमची भूमिका आहे. आणि नसेल तर आम्ही हे सगळी मूव्हमेंट चालवत राहू. त्यामुळे बाकी याच्यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा आता मुद्दा आमच्यासाठी हा एकच आहे की विरोधी पक्षाला ज्या पद्धतीनं जीवे मारण्याचं, राहुल गांधीला जीवे मारण्याचा प्रयत्न हे लोक करतायत, हे आम्ही खपवून घेणार नाही आणि देशातली जनता खपवून घेणार. नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी नाना पटोले जे आहे ते बैठकीसाठी रवाना होत आहेत. त्यांनी संपूर्ण राज्यामध्ये आज जे आहे ते काँग्रेसच्या वतीनं आंदोलन केलं जात आहे. ज्या पद्धतीने आमदार संजय गायकवाड आणि खासदार अनिल बोंडे यांनी जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यावरून जे आहे ते नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा का बोलत नाहीत अशी प्रतिक्रिया जी आहे ती नाना पटोले यांनी दिलेली आहे. कॅमेरामन नागनाथसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.